कधी कधी भूतकाळ संपत नाही, तो फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबतो. आणि जेव्हा तो परत समोर उभा राहतो तेव्हा फक्त आठवणी नाही तर जखमा सुद्धा पुन्हा जिवंत होतात. रात्र शांत होती, पण त्या शांततेत एक भीती दडलेली होती. नीराच्या श्वासांची धडपड अजूनही थांबलेली नव्हती आणि तिच्या डोळ्यासमोर सतत एकच चेहरा येत होता, प्रतापचा. क्लोरोफॉर्मचा असर अजून कमी होत असताना तिच्या मनात मात्र भूतकाळाचं वादळ उसळत होतं. एक असा भूतकाळ ज्याला ती कायमचं मागे सोडून आली होती असं तिला वाटत होतं. पण आज तो पुन्हा तिच्या समोर उभा होता. अग्नीच्या कुशीत सुरक्षित असूनही तिचं मन मात्र अजूनही त्या अंधाऱ्या आठवणींमध्ये अडकलं होतं. कारण काही सत्य अशी असतात जी एकदा उघड झाली की आयुष्य कायमचं बदलून टाकतात. आणि आज अग्नीर भाग 74 मध्ये त्याच सत्याचा पहिला दरवाजा उघडणार होता. पहिलेच क्लोरोफॉर्मचा असर होता आणि त्यात प्रतापला समोर पाहताच नीराला शॉक लागला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. अग्नीने तिला आपल्या दोन्ही हातांवर अलगद उचलले आणि भुवन आणि माईककडे पाघत प्रतापकडे इशारा केला. तसा त्याचा इशारा समजून त्या दोघांनी प्रताप आणि मुन्नाला आपल्या ताब्यात घेतले. तसे अग्नी आता त्याच्या गाडीमध्ये नीराला घेऊन बसला आणि सरळ घरी निघून गेला. सोना मॅडम. नीरा शुद्धीत आली. ती सोनाचं नाव घेत किंचाळतच, नीरा, आर यू ओके? तिच्या शेजारी बसलेल्या अग्नीने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. तसं ती त्याच्याकडे पाहत लगेच त्याला बिलगली. तो 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 माणूस तो माणूस सो ना मॅडम. नीराने त्याच्या भोवती तिच्या हातांची मिठी घट्ट केली आणि त्याला अडखडत काहीतरी सांगू लागली. तसं त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत व्हायला सांगितलं आणि बाजूच्या टेबलवरचा पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या ओठांना लावत डोळ्यांनीच पाणी पिण्यास खुणावले. थोडं पाणी पिल्यावर तिला बरे वाटू लागले. तशी ती कॉटला मागे टेकून बसली आणि तिने डोळे बंद केले. आता ठीक वाटतंय? तिला थोडं शांत होऊ देत त्याने प्रश्न केला. तसं तिने तिची मान होकारात हलवली आणि त्याला विचारले, कायरा कायरा कुठे आहे? तिच्या प्रश्नावर पण त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीच स्माईल आली. कारण अशी असते आई. स्वतः कितीही त्रासात असली तरी तिला सर्वात पहिलं आठवतं ते तिचं मूल. थोडा वेळ पूर्वीच मासाहेबांसोबत जेवण करून त्यांच्या खोलीत झोपायला गेली. तुझ्याजवळ आली होती, पण तुझी तब्येत खराब असल्यामुळे मीच तिला सकाळी तुझ्याशी बोल म्हणून सांगितलं. अग्नीने तिला कायरा झोपली सांगितलं. तसं तिचं लक्ष घड्याळावर गेलं. घड्याळात 10:30 वाजून गेले होते. ते पाहून तिने कॉटवरून उतरण्याचा प्रयत्न केला. वेट. तो तिच्या बाजूने चालत गेला आणि त्याने तिच्या हाताला धरून तिला आधार दिला. मी फ्रेश होऊन येते. तिनं असं म्हटल्यावर सुद्धा त्याने त्याचा हात काही सोडला नाही. तसाच तिला हाताला धरून तो बाथरूम पर्यंत आला आणि तिला आतून कडी लावू नकोस असं आवर्जून सांगून तो पुन्हा मागे वळला. ती फ्रेश होऊन आली तेव्हा तो त्याच्या हाताने दोघांच्या जेवणाच्या प्लेट्स लावत होत्या. तिने त्याच्याकडे पाहिलं. तसं त्याने सुद्धा तिच्याकडे पाहत तिला एक स्माईल दिली. मग तिने सुद्धा काही न बोलता खुर्चीवर बसून घेतलं आणि निमूटपणे जेवण करू लागली. पण जेवण करत असताना सुद्धा तिच्या डोक्यात भूतकाळाच्या आठवणीने फेर धरून होत्या.
तू त्याला बघून एवढी का घाबरली? जेवण झाल्यावर ते दोघेही बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसले होते. नीराने त्याच्या दंडाला धरत तिची मान त्याच्या दंडावर टेकवली. तसं त्याने तिच्या हातावर त्याचा दुसरा हात ठेवत तिला प्रश्न केला. तो कोण होता? तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्याला तिच्या मनात घोळणारा प्रश्न विचारला. आपले रतन काका, जे जयपूरची फॅक्टरी सांभाळतात, तो त्यांचाच मुलगा प्रताप होता. त्याने सुद्धा आढेवेढे न घेताच तिला उत्तर दिले. पण त्याच्या या उत्तराने मात्र तिने आता पुढे बोलावे की नाही बोलावे असा विचार करायला सुरुवात केली. कारण नाही म्हटले तरी प्रताप हा अग्नीचा चुलत भाऊच होता. मग अग्नी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का, याबद्दल तिला थोडी शंका वाटू लागली. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात चाललेला गोंधळ त्याने लगेच ओळखला आणि तिच्या हातावर त्याच्या हाताची पकड घट्ट करत तिला म्हणाला, तुला अजूनही वाटतं की मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार? त्याने आपल्या मनातलं कसं ओळखलं या आश्चर्यात ती त्याच्याकडे बघू लागली. तसा तो स्माईल करत तिला म्हणाला, वर्ष झालं आपल्या लग्नाला, एवढं तर तुला ओळखतोच. त्याच्या या वाक्यावर तिच्या सुद्धा चेहऱ्यावर एक स्माईल आली. बबलूच्या उपचारासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते. भूमी सुद्धा किती करेल, तिची मेहनत मला माझ्या डोळ्यांनी दिसत होती. आणि कुठे ना कुठे या सगळ्यात मी स्वतःला जबाबदार समजत होते. एक दिवस असंच आश्रमातल्या मुलांना कोचिंग करून घरी येत असताना मला देसाई बिल्डर दिसला. त्याला पाहून मला नकळत त्या जागेची आठवण आली आणि मग मनात एक आशा जागी झाली की जर ती जागा मला मिळाली तर ती जागा विकून मी बबलूचा इलाज करू शकेल. मी भूमीला ती जागा मिळवण्यासाठी कोर्टात केस करू असं सांगितलं. पण भूमी त्यासाठी तयार नव्हती. तिला वाटत होतं की श्रीकांत कडून खूप मोठ्या मेहनतीने सुटका मिळाली आहे, तर आता परत त्याच्या वाटेला जायला नको. माझ्या सुद्धा मनात पहिले श्रीकांतचा विचार आला होता, पण परत विचार केला, जर एकदा जागा माझ्या नावावर झाली आणि बबलूचा योग्य उपचार झाला तर त्यानंतर श्रीकांतने माझा जीव घेतला तरी चालणार. मी केस तर केली, पण माझ्या विरोधात उभ्या राहिल्या ते सगळ्यात मोठ्या जस्टिस सोना मॅडम. माझ्याजवळ काहीही पुरावे नव्हते, मात्र श्रीकांतकडे माझ्या विरोधात भरपूर पुरावे असल्यामुळे ही केस सोना मॅडम लगेच जिंकल्या. त्या जिंकल्या आणि माझ्या हातात काही राहिलं नाही. माझ्या डोळ्यासमोर येत होता तो वेड्यासारखा बडबडणारा माझा बबलू. त्यालाच आठवून मी रागारागात सोना मॅडम यांना भर कोर्टात धमकी दिली. पण त्यानंतर जेव्हा मला वास्तवाचे भान आले तेव्हा मात्र मी भूमीला सोबत घेऊन त्यांच्याजवळ गेली आणि त्यांची मनापासून माफी मागितली. त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माफ केलं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी भूमी एका नवीन हॉस्पिटलचा तपास करण्यासाठी बँगलोरला निघून गेली आणि मी माझ्या आश्रमातल्या कोचिंगमध्ये. कोचिंग सुटल्यावर त्याच रस्त्याने परत येत असताना श्रीकांतने रस्त्यात गाडी लावून माझी वाट अडवली. भूतकाळात. काय मग, बरीच हिंमत आली आहे ना तुझ्यात, माझ्या विरोधात केस करणार? आणि तुला असं वाटलं कसं की तू ती केस सहज जिंकून जाणार? श्रीकांत त्याच्या हातातल्या सिगरेटचा धूर तिच्या तोंडावर सोडत हसू लागला. त्याला समोर पाहून ती एवढी घाबरली होती की तिच्या तोंडून तर शब्दच फुटत नव्हता. पण तिथून आपण पळून जावे हे सुद्धा तिला भान नव्हते. बरं चल, आपल्या नाही माझ्या घरी चल. तिथे मी तुला जसं ठेवायचो तसंच ठेवेल, पण आता मात्र तसं राहायचे तुला पैसे देईल. हा,
तो तिच्याजवळ जे बोलत होता ते ऐकून तिने तिचा पदर तिच्या तोंडात कोंबला आणि तिचा हुंदका अडवण्याचा प्रयत्न केला. अरे वा, तू तर रडायला पण लागलीस. तुला बरोबर माहित आहे मला केव्हा काय आवडते ते. बरं, पुढचं सगळं आता घरी जाऊन. खूप दिवसांनी तुझ्या या अंगाला हात लावला नाही मी. आता मात्र तुझ्याकडे पाहून मला राहवत नाही. त्याने तिच्या दंडावरून त्याचा हात फिरवत सरळ तिचा हात धरला आणि तिला गाडीकडे ओढू लागला. तसं ती आता जोर लावून तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याच्या पुरुषी ताकदीपुढे तिची ताकद मात्र काही कामाची नव्हती. तो तिला जबरदस्ती त्याच्यासोबत ओढतच होता की तेवढ्यात सोनाची गाडी बाजूला येऊन उभी राहिली आणि ती त्याला म्हणाली, मिस्टर सरनाईक, तुम्ही इथे आणि यांच्यासोबत? तिला एकदम समोर पाहून श्रीकांत हडबडला. एक क्षण त्याला काय उत्तर द्यावे तेच समजत नव्हते. तरी सुद्धा तो कसं तरी तिला म्हणाला, अहो मॅडम, मी ऐकलं की हिचा भाऊ आजारी आहे आणि हिला पैशाची गरज आहे, तर त्यासाठी मी हिला फोर्स करत होतो. तो उत्तर देत असताना सोनाने एक वेळ नीराकडे पाहिलं तर ती तिला मान हलवत नकार देत होती. सोनाने श्रीकांतकडे पाहिलं तर त्याच्या कपाळावर तिला घाम दिसत होता. अरे वा, ही तर मग खूप चांगली गोष्ट आहे. सोनाने असं म्हणताच त्याने एक मोठा श्वास सोडला, जो सोनाला सुद्धा समजला. हो ना, तेच तर सांगत होतो, पण ती ऐकायलाच तयार नाही. आता मात्र सोना गाडीतून उतरली आणि तिने नीराच्या खांद्यावर हात ठेवून तिला नजरेने आश्वस्त केलं आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, तुम्हाला माहित असेल तर आमची स्वतःची ट्रस्ट आहे आणि आम्ही अशा लोकांच्या मदतीला नेहमी उभे असतो. त्यामुळे मी यांना माझ्यासोबत घेऊन जाते आणि त्यांच्या जे काही फॉर्मॅलिटी असतील ते करून देते. तुम्ही सुद्धा काळजीमुक्त व्हाल आणि त्या सुद्धा. सोनाच्या या बोलण्यावर तो जास्त काही बोलू शकला नाही, कारण जर तिला त्याच्याविषयी शंका आली असती तर त्यालाच ते कठीण झालं असतं. त्याने सुद्धा तिच्या बोलण्यावर होकार भरला आणि गुपचूप त्याची गाडी घेऊन निघून गेला. तो जाताच नीराने सोनाला मिठी मारली आणि ती रडू लागली. हे काय झालं? तुम्ही असे रस्त्यात काय करत होतात? तू चल बरं माझ्यासोबत, आपण यावर व्यवस्थित बसून बोलू. सोना नीराला तिच्यासोबत जबरदस्ती घेऊन त्यांच्या एनजीओ मध्ये गेली, कारण जर एखाद्या वेळेस श्रीकांत त्या दोघींवर नजर ठेवत असेल तर त्याला हेच वाटलं पाहिजे की ती नीराच्या भावाचा उपचार करून देणार आहे. सोनाला आता श्रीकांतवर शंका यायला लागली होती, म्हणून तिने नीराला बसून थोडं पाणी दिल्यानंतर हळूहळू तिच्याबद्दल सर्व विचारून घेतलं. पण मी तर तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा चौकशी केली. एवढंच नाही तर तुझ्या आई वडिलांच्या मृत्यूचे मेडिकल रिपोर्ट सुद्धा डॉक्टरांना दाखवून पुन्हा एकदा माझी शंका काढली होती. मी तुझ्याबद्दल पण चौकशी केली होती. तुझ्या डायव्होर्स केसमध्ये तू जे स्टेटमेंट पोलिसांना दिलं आहे त्याविषयी मी त्या पोलिसांना स्वतः भेटली होती. सोनाने आता डोक्याला तिच्या हातांनी गच्च धरले, कारण नीराचा चेहरा आणि तिच्या डोळ्यातले पाणी सांगत होते की ती खरं बोलते आहे. आणि मग आपल्या हातून किती मोठी चूक झाली याची जाणीव सोनाला आता वाटू लागली होती. मॅडम, यात तुमचा काही दोष नाही. तुमच्यासाठी ही केस अगदी सरळ सरळ होती आणि तसं पण त्या नीच माणसाने त्याच्या विरोधात काही पुरावे ठेवलेच नव्हते. मग त्याला तुम्ही पण काय करणार? नीराने तिला दोष न देता परिस्थितीला दोष देत म्हटलं, असं कसं? आपण काही करू शकत नाही. आपण नक्की काहीतरी करू. तू एक काम कर, तू तुझा मोबाईल नंबर मला देऊन ठेव
मी बघते आता याला कसं कायद्याच्या चौकटीत उभं करायचं ते. सोना मनाशी काहीतरी ठरवून उठून उभी राहिली आणि नीराला आश्वस्त करत म्हणाली, नको मॅडम, जे व्हायचं ते होऊन गेलं आणि तसंही आता माझ्या हातात काही उरलं नाही. मी जे काही केलं ते त्याला शिक्षा व्हावी म्हणून नाही, तर फक्त माझ्या बबलूच्या उपचारासाठी. मला माझी चिंता नाही, मला चिंता आहे ती फक्त भूमीची आणि बबलूची, कारण त्यांच्याशिवाय माझं या जगात कोणी नाही. नीराने उभं राहत तिच्या समोर हात जोडून सरळ सरळ माघार घेतली आणि तिथून निघून गेली. त्याच्या 2 दिवसांनी अचानक एका अनोळखी नंबरवरून नीराच्या मोबाईलवर कॉल आला. तो कॉल सोनाचा होता आणि तिने तिला तिच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवले होते. खरं तर नीराची जाण्याची इच्छा नव्हती, पण सोनासारख्या मोठ्या व्यक्तीचा शब्द टाळणे तिला योग्य वाटलं नाही, म्हणून ती तिथे गेली. तिथे गेल्यावर तिला लक्षात आले की सोनाने श्रीकांत विषयी बरीच माहिती जमा करून ठेवली आहे. ती माहिती ती नीराला दाखवत तिला म्हणाली, हे बघ नीरा, एवढ्या वर्षात माझ्याकडून कधी कोणावरही मी अन्याय होऊ दिलेला नाही आणि आज तो माझ्याकडून चुकून तुझ्यावर झाला. या गोष्टीमुळे मला रात्रभर झोप सुद्धा लागत नाही. त्यामुळे मी ठरवलं आहे की त्या माणसाला शिक्षा देऊनच राहणार. तू मला मदत कर अथवा करू नको, पण जर तू मला मदत केली तर तुला मी ती जागाही मिळवून देऊ शकते आणि त्यामुळे तू भूमी आणि बबलूचं भविष्य सुद्धा सुधरवू शकतेस. राहिली गोष्ट बबलूचा इलाज करण्याची, तर तो उपचार मी आमच्या ट्रस्ट मार्फत करून देईन. सोनाच्या पॉझिटिव्ह बोलण्याने नीराला सुद्धा आता थोडी हिंमत आली. बबलू आणि भूमीसाठी काहीतरी तरी करायला मिळेल असं वाटून तिने सोनाला होकार भरला. पण तिच्या या होकाराचे काय परिणाम होतील याबाबत तिने विचारच केला नव्हता. रात्र अजून संपलेली नव्हती, पण नीराच्या आयुष्यात एक नवं वादळ सुरू झालं होतं. भूतकाळाच्या सावल्या पुन्हा तिच्या आयुष्यात शिरू लागल्या होत्या आणि आता प्रश्न फक्त तिचा नव्हता, तर तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा होता. सोना मॅडम सोबत घेतलेला तो निर्णय तिला न्यायाच्या मार्गावर नेईल का, की पुन्हा एकदा नव्या संकटात ढकलून देईल. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रतापचं परत येणं हा फक्त योगायोग आहे की एका मोठ्या कटाची सुरुवात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होणार? आणि अशाच रोमांचक भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला पुढे लिहायला अजून मोटिवेशन देतो. थँक्यू.